प्रभाग क्रमांक 12 क मधून 3 महिलांना भाजपची उमेदवारी. धरमपेठ झोनमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनासह नामांकन दाखल. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 12 मधून साधना बर्डे, माया इवनाते, दर्शनी धवड आणि विक्रम ग्वालवंशी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीनंतर आज या महिला शक्तींनी धरमपेठ झोन कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी वाजत गाजत धरमपेठ झोनकडे कूच करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या या मिरवणुकीत भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल, ताशे, फटाके आणि घोषणा देत संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या. नामांकनानंतर पत्रकारांशी बोलताना सर्व उमेदवारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रभाग 12 ब मधनं निवडणूक अर्ज भरलेला आहे. सर्वप्रथम तर मी माझे नेते आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे सर्व नेतेगण यांचा मी आभार मानते. त्यांनी मला पुन्हा माझ्यावर विश्वास केला आणि पुन्हा मला आता रिंगणात उभं केलेलं आहे. त्यांच्या विश्वासावर खरं उतरण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि जनता जनार्दन आहे, जनता आमचा देव आहे. जे काही कार्य मी केलेलं आहे या इतक्या वर्षामध्ये, त्यांचे जे काही समस्या, रस्ते, जे सोयी सुविधा जे काही मी केलेल्या असेल ते घेऊन मी जनतेपर्यंत जाणार आहे. जनतेला विनंती करणार आहे की मला पुन्हा आपण निवडून द्यावं. जनता जनार्दन त्यांच्या हाती आहे, ते जे ठरवतील ते मान्य राहील. तर प्रभागामध्ये पाण्याची समस्या तर जवळजवळ हल झालेली आहे, पण काही ठिकाणी आताही थोडे पाईपलाईन टाकायचे आहेत, पाण्याचे टँकर द्यायचे आहे, खेळाचे मैदान बनवायचे आहे. अजून पट्टे वाटपाचा खूप मोठा विषय आमच्या इकडे आहे. गंगानगर ह्या भागामध्ये, प्रभाग 12 मध्ये गंगानगर ह्या भागामध्ये पट्टे मिळालेले आहे. जगदीश नगरमध्ये पट्ट्याचे फॉर्म भरणं सुरू आहे. सुरेंद्रगडमध्ये पट्ट्याचे फॉर्म भरणं सुरू आहे. सगळ्यात पहिले तर पट्टे वितरित करणं खूप गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की माझ्या प्रभागातील जेवढेही सलम वस्ती आहे त्यांना घोषित करून त्यांना पट्टे द्या, जेणेकरून प्रधानमंत्री आवास योजना जे आहे गोरगरीब लोकांना पट्टे मिळेल तर त्यांना घरकुल मिळतील आणि त्यांचे मालकीचं हक्काचं घर होईल. आम्ही तिन्ही महिला काम करणारे आहोत. आम्ही सतत जनतामध्ये तिन्ही महिला आणि एक ओपनमधून आमचा विक्रम ग्वालवंशी आहे, साधनाताई बर्डे आहे, आमच्या दर्शनीताई धवड आहे आणि आम्ही सतत जनतेमध्ये राहिलेलो आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आज 4 वर्षापासून नगरसेवक नव्हतो आणि प्रशासनाचा हातात सगळा कारभार होता, पण आम्ही 4ही उमेदवार सतत प्रशासनाकडे येऊन जनतेचे जे काही समस्या आहेत त्या सर्व समस्या आम्ही घेऊन यायचो. आम्ही जनतेला महसूस होऊ दिलं नाही की आम्ही नगरसेवक नाही. आम्ही 5 वर्षाचे नाही, आम्ही 8 वर्षाचे नगरसेवक होतो आणि सतत जनता आमच्याकडे जे कामं घेऊन यायचे त्यांचे कामं करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आजही लोकांना माहीत नाही की आम्ही नगरसेवक नाही. त्यांना आजही आम्हाला असं वाटतं त्या लोकांना की आम्ही नगरसेवकच होतो. गटर लाईन जे आहे खूप जुनी झाले, तरी आम्ही खूप सारे प्रभागामध्ये गटर लाईन जे चिनी मातीचे टाकलेले लाईन होते ते बदलून मोठे लाईन टाकण्याचे काम आत्ताही सुरू आहे. काही एरियामध्ये अजूनही चिनी मातीचे ते पाईपलाईन आहे ते बदलून सरसकट नवीन पाईपलाईन गटर लाईनचे टाकावे लागते. ईस्टर्न ड्रेनचा प्रॉब्लेम होतो खूप मोठं. म्हणजे 4-5 वस्त्या कॉलन्यांमध्ये पावसाळ्यात पाणी येत होतं, त्यांच्या घरात शिरत होते. मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, देवेंद्रजींचा इथे धन्यवाद करते की त्यांनी 2 कोटी रुपये मला ड्रेनसाठी सँक्शन करून दिला आणि ते ड्रेन लाईन टाकल्यामुळे 7-8 कॉलन्यांमधलं पाण्याची समस्या संपली. तरी देखील खूप ठिकाणी ड्रेन लाईन पण टाकावे लागतं. ताई, आता तुम्ही तुमच्या प्रभागात जेव्हा जनतेसमोर जाता तेव्हा जनतेचा प्रतिसाद कसा आहे? जनतेचा प्रतिसाद तर त्यांच्या सोबत जातो तर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हसून ते बोलत आहे. ते लोक सांगत आहे की नाही मायाताई तुम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही तुम्हालाच निवडून देऊ असं जनतेचं म्हणणं आहे. आम्ही पूर्ण प्रभाग फिरलेला आहोत. 4ही उमेदवार आम्ही पूर्ण प्रभाग फिरलेला आहोत आणि 4ही उमेदवार सतत कामात होतो, जनतेमध्ये दिसत होतो.
त्यामुळे ते जनतेला शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी जी यांच्या नेतृत्वात मी पुढे आता इकडे काम करणार आहे प्रभाग मध्ये मी मागे पण नगरसेविका होती. आउटर पार्ट आहे दाभा आणि सिटी लिमिटच्या आतमध्ये असून सुद्धा फक्त जर मला विकास करायचा असेल आणि प्रभागात काम करायचं असेल तर कुठेतरी मला फंड अपुरा पडत होता. त्यासाठीच मी आणि जी काही विकासाची कामे माझ्या हातून आली 2012 मध्ये निवडून आल्यानंतर ती पूर्णत्वास आणण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. 2017 मध्ये हारल्यानंतरही आपण काही घरी बसलो नाही. सतत कामं विकासाची कामं आपण सतत सुरू ठेवली. त्याचप्रमाणे माझे मिस्टर नरेशजी बर्डे यांचं सुद्धा वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत अविरत कार्य सुरू राहिलं. त्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या असो, स्पोर्ट्सच्या नुसार असो किंवा शालेय पुस्तकं वाटप असो, कोरोनामध्ये किट वाटप असो, सगळ्यामध्ये त्यांनी 2017 पासून सेवा अविरत ठेवली आणि त्याचंच फळ आज आम्हाला मिळालं. पार्टीने विश्वास ठेवून आम्हाला तिकीट जाहीर केलं. त्या विश्वासात आम्ही पूर्ण पात्र ठरू अशी अपेक्षा करते. धन्यवाद. मागच्या टर्मला जे आहेत लोकांनी अविश्वास तुमच्यावर दर्शवला होता, यांना काय म्हणा लोकांना जनतेला काय? त्यांना भरभरून देऊ असं म्हणत आहे. ते आमच्या हाताने चूक झाली आणि तुम्ही आमच्या घरी नाही आले तर तुमच्यासाठी आमच्या मनामध्ये विश्वास आहे हे ते प्रत्येक जण सांगत आहे. ताई तुम्ही इथपर्यंत येऊच नका, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. म्हणून 12 प्रभागात तुम्हाला तिकीट मिळालेली आहे, तुम्ही लोकांच्या घरपर्यंत पोहोचत आहे. काय नेमक्या समस्या तुम्हाला जाणवतात? समस्या आता सुरेंद्रगड सारखा एरिया आहे जो स्लम एरिया आहे, तिथे मध्ये गटर लाईनच्या वगैरे प्रॉब्लेम्स आहे. कारण घर इतके जवळ आलेले आहे की तिथे सफाई कामगारांना काम करायला मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आउटर वार्ड आहे दाभा, तिथे दिवसेंदिवस वस्ती वाढत आहे, प्लॉट वाढत आहे. त्याच्यामुळे रस्त्याचे खडीकरण सगळ्याला आवश्यक आहे, दिवे आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे. तर याचा विकासाकरता मी नक्कीच लक्ष देईन. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व युवकांच्या समस्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या समस्या सोडवणे हे एकमेव लक्ष घेऊनच आपण या निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप कार्यकर्त्यांची एकजूट, नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि आत्तापर्यंत केलेल्या विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान या नामांकनामुळे प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय वातावरण अधिक तापले असून आगामी निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।